सर्वांना सप्रेम नमस्कार। मी आज एक गंभीर आणि वाढती आरोग्य समस्या आपल्यासमोर या व्हिडिओच्या मार्फत मांडत आहे। ती म्हणजे 40 वर्षाखालील तरुणामध्ये हृदयविकाराचे वाढते प्रमाण। आमच्या मीरा भाईंदर क्षेत्रामध्ये विविध प्रतिष्ठानात आरोग्य सेवा देणारे विविध डॉक्टर्स यांच्या चर्चेदरम्यान निघालेला हा निष्कर्ष आहे की हृदयविकाराच्या एकूण रुग्णसंख्येत सुमारे 30% रुग्ण हे 40 वर्षाखालील वयोगटाचे आहेत। तसेच देशपातळीवर सुद्धा मागच्या दशकामध्ये असे आढळले आहे की 40 वर्षाखालील वयोगटातील रुग्ण यामध्ये हृदयविकाराचे प्रमाण हे 25 ते 30% वाढले आहे। कोविडच्या साथीनंतर विशेषतः या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे। यामुळे ही बाब अत्यंत गंभीर आहे असे आपल्याला म्हणता येईल। पूर्वी हृदयविकार हा एक वृद्ध व्यक्तीमध्ये आढळणारा आजार आहे असं आपण मानायचो, पण आता आपल्याला असे म्हणता येईल की बालपणानंतर कोणतीही वयोमर्यादा ही हृदयविकारापासून सुरक्षित नाही आहे। यामुळे ही गोष्ट सर्वांनी एकदम गांभीर्याने लक्षात घेतली पाहिजे। तर ह्या वाढत्या हृदयविकाराचे काही ठोस कारणे आहेत ज्याला आपण रिस्क फॅक्टर्स असे म्हणतो। त्यामध्ये आपली बदलती जीवनशैली, जसं की आपला आहार ज्यामध्ये आपण हाय शुगरयुक्त हाय फॅटयुक्त जंक फूड्स खातो, तसेच व्यायामाचा पण अभाव असतो। दुसरं म्हणजे मानसिक ताणतणाव, सततचा स्ट्रेस, ऑफिसचं प्रेशर आणि वैयक्तिक चिंतेमुळे सुद्धा आपल्या हृदयावर नकारात्मक परिणाम होत असतात। याबरोबरच आपल्या काही वैयक्तिक सवयी ज्यामध्ये धूम्रपान, मद्यपान याने पण हृदयविकाराचा धोका वाढतो। तसेच स्थूलता म्हणजे सॅडेंटरी लाईफ, कोणतेही फिजिकल वर्क न करणे याने पण हृदयविकाराचा धोका वाढतो। याबरोबरच काही कोमॉर्बिड कंडिशन जसे की डायबिटीज, उच्च रक्तदाब, हाय कोलेस्ट्रॉल लेवल याने पण हृदयविकाराचा धोका वाढतो। तसेच काही गोष्टी आनुवंशिक मध्ये येतात, जसे की आपल्या कुटुंबामध्ये आपल्या आजी किंवा आजोबांना, तसेच आई वडिलांना जर कोणालाही हृदयविकाराचा आजार असेल, होऊन गेलेला असेल, तर पुढच्या पिढीला त्या हृदयविकाराचा आजाराचा धोका हा जास्त असतो। तर यामध्ये प्रतिबंधात्मक योजना आपण काय करू शकतो? तर ही परिस्थिती मित्रांनो आपल्याला टाळता येऊ शकते। त्यासाठी गरज आहे ती काही सोप्या पण सातत्याने पाळाव्या लागणाऱ्या सवयींची, ज्यामध्ये प्रामुख्याने नियमित व्यायाम हा खूप गरजेचा आहे। ज्यामध्ये आपण किमान रोज 30 मिनिटं तरी चाललं पाहिजे, किंवा योगा, सायकलिंग असे भरपूर पर्याय आपल्या समोर आहेत। म्हणजे तत्सम शारीरिक हालचाली आपल्या सकाळी नियमित 30 मिनिटं तरी झाल्याच पाहिजे। याबरोबरच संतुलित आहार हा खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो। जंक फूड्स, हाय कॅलरीयुक्त, हाय शुगरयुक्त, हाय फॅटयुक्त जो डाईट असतो तो आरोग्यासाठी चांगला नसतो। आरोग्यासाठी चांगलं काय असतं ते फळेभाज्या, पालेभाज्या, फळे, ड्राय फ्रूट्स याचं सेवन आपण केलं पाहिजे। याबरोबरच जसं आपण मोबाईलचं रिचार्ज नियमित करत असतो, तसेच वयाच्या 30 नंतर आपण आपल्या नियमित तपासण्या केल्या पाहिजे, ज्यामध्ये आजाराचं निदान लवकर होतं आणि त्यावर प्रतिबंध आपल्याला करता येतो। तसेच आपल्या काही वैयक्तिक सवयी असतात, जसे मद्यपान, धूम्रपान, या सर्वांनाच माहीत आहे की या आरोग्यासाठी चांगल्या नसतात। यामुळे हृदयविकाराचा आजार याचा धोका वाढतो। तसेच वजनावर नियंत्रण ठेवणं पण तेवढंच गरजेचं आहे, कारण त्यामुळे मधुमेहासारखे, उच्च रक्तदाबासारखे आजार होतात आणि ते यासाठी या हृदयविकाराच्या आजारासाठी धोका होतात। तसेच गरज आहे ती जनजागृतीची। मित्रांनो, बरेचसे मित्र 40 वर्षाखालील वयोगटातील मित्र जेव्हा त्यांना छातीमध्ये कळ येते किंवा चालताना दम लागतो किंवा धडधडतं, त्यावेळेस ही गोष्ट गांभीर्याने घेत नाही आणि ते असं समजतात की हा त्रास जो आहे मला ॲसिडिटी किंवा गॅसमुळं झालेला आहे। पण बऱ्याच वेळेस हा ॲसिडिटी गॅस नसतो मित्रांनो, आणि मोठा अनर्थ होत असतो। त्यामुळे कधीही छातीत दुखणे अशी लक्षणे आपण
लाईटली नाही घेतली पाहिजे, त्याला गांभीर्य ठेवलं पाहिजे. त्यासाठी आपण लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घेऊन तपासणी केली पाहिजे. त्यामध्ये ECG मध्ये निदान होतं आणि लवकरात लवकर आपल्याला उपचार चालू करता येतात. तर मित्रांनो, एक डॉक्टर आणि सामाजिक जबाबदारी स्वीकारणारा एक नागरिक म्हणून मी सर्व तरुण मित्रांना सांगू इच्छितो की आपण तरुण आहात म्हणजे सुरक्षित आहात हे समजणं आता चुकीचं आहे. हृदयाची काळजी आजपासूनच घ्या, कारण उद्या उशीर होऊ शकतो. एवढंच या व्हिडिओमार्फत मी सांगू इच्छितो. सर्वांनी आपली काळजी घ्या, आपल्या हृदयाला जपा. धन्यवाद.